यावेळेस पण पहिल्या बॉलवरती संधी चालू आली होती. बघा पहिल्या बॉलवरती संधी होती आणि ज्या वेळेस आकाश धानवी याचा पहिल्या बॉलवरती झेल सुटलाय त्यावेळी आकाशाने धुमाकूल माजवलेला आहे. पण भरपूर स्पर्धांमध्ये बघितलं आहे की आकाश धानवी याला ज्यावेळेस जीवनदान मिळतंय त्यावेळेस मोठमोठे फटके त्याचे बॅट म्हणून येत असतात आणि इथे देखील पहिल्या बॉलवरती संधी होती चालू आली होती त्या क्षेत्ररक्षकाकडे आणि त्याने तो झेल सोडलाय. इथे देखील आपण पाहतो बॅटचा एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये या सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. विद्युत पुरवठा थोडासा खंडित झाला होता तो आता पुरवला गेलाय. ब्लॉकमध्ये हा चेंडू ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकच धाब्यावरती समाधान मानावं लागते सूरज आणि आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी राहिलेली आहे नित्यसई लोहयानगर या संघाची. कारण एक सह्याद्री स्पोर्ट्स वापरण्यासारखे बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केले. यावेळेस आपण पाहतो या शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेच्या सुरुवात फक्त एक सिंगल धाव असणार आहे. आज आमच्यासोबत राकेश सालकर आहेत स्कोरर आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सूरज खोपडकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय. आकाश धानवी गर्दा आतापर्यंत 4 सिंगल आलेले आहेत 4 बॉलवरती. इथे देखील आपण पाहतो खूप चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि 2 धावा या पलून पूर्ण झालेल्या आहेत. आपण पाहतो की ज्या वेगाने थ्रो आला होता थोडीशी शरीरावर त्या चेंडू येऊन आदळलेला आहे. इथे देखील आपण पाहतो या वेगवान चेंडू आहे 30 तर्रार चेंडू इथे हाताला गेलाय. बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. दरम्यान आगमन झाले सन्माननीय संजयजी लाखन साहेबांचे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय या सत्रामध्ये. कालच्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी ते उपस्थित झाले होते. त्यांचं पुन्हा मी दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. गावदेवी स्पोर्ट्स शिवतर आयोजित आपण पाहतोय गावदेवी चषक 2025 5 दिवस चालणारी स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील ही 6वी मॅच आपण पाहतोय. जयेश येतोय. जयेश वाघ दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकात सूरज याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळण्याचा मानस देखील झालेला नाही आहे. इथे जयेश याने व्हाईट चेंडूने सुरुवात केलेली आहे. एक्स्ट्रा धावेने सुरुवात केलेली आहे. एक्स्ट्रा धाव आपण पाहतो धावफलकावरती लागली जाते. ते देखील पाहतो खूप चांगला चेंडू शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. पूर्णतः दोन्ही फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे.
आयुष वाघे यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. पापडी संघाचा एक उभरता सितारा आपण पाहतोय. या पापडी संघाचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यावेळेस साधा आपण जोरमध्ये चेंडू होता, चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूला खोदून काढलेला आहे संतोष डावले आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं, फक्त 6 धावा खर्च केल्या सूरज आणि ते जे आपण पाहतोय जयेश वाघ थोडासा मागणं ठरत असताना या एका षटकारानिशी डाऊन द लेग हा चेंडू इथे हाताळला जातोय. लेग इस्टी सोडून जाणार हा चेंडू आहे. इथे देखील पाहतोय खूप चांगला चेंडू हाताळला जातोय. कमबॅक करतोय जयेश वाघ पुन्हा एकदा. एक उंच पुरा फलंदाज आहे आपण पाहतोय, मात्र आतापर्यंत 2 ते 3 चेंडू त्याच्या शरीरावरती येऊन आदळलेत. थोडीशी दुखावत देखील जाणवत आहे, कारण सातत्याने ते वेदना जाणवत आहेत त्यांना. पुन्हा एकदा डाऊन लेग हा चेंडू हाताला गेला. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन्स इथे खर्च करताना दिसतोय जयेश वाघ. इथे स्लॉट मध्ये होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. बिग शॉट, षटकार. तर या षटकारांची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 21 धावसंख्येवरती. आतापर्यंत 15 धावा खर्च केलेल्या आहेत जयेश याने. पुन्हा एकदा एक आपण पाहतो की वाईट चेंडू हाताळला गेलाय. एक्स्ट्रा चेंडू भरपूर हाताळलेत या षटकामध्ये जयेश वाघ यांनी. शाडमपूल केलाय, शतरक्षक आहे तिकडे झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय. हा झेल फार महत्वाचा होता. झेल जर पकडला असता तर विकेट देखील मिळाली असती, ब्रेक थ्रू मिळाला असता आणि धावसंख्या कुठेतरी लगाम लागला असता. आणखी एक व्हाईट बॉल. बघा थोडस दडपण जाणवतंय जयेश वाघ वरती, कारण आकाश धानवी सारखा फलंदाज त्याच्या समोर आहे. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग वरती पाहतो पण संतोष टावले सारखा फलंदाज आहे. पहिल्या बॉलवरती झेल सुटला होता आकाश धानवी असा, मात्र त्यानंतर खूप चांगल्या धावा इथे जमा होताना दिसत आहे. त्यावेळेस आपण पाहतो चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. फक्त एकच धाव असेल. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 25 धावसंख्येवरती. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय ज्योतानी गिरीज संघ. तब्बल 19 धावा खर्च केल्यात जयेश वाघ याने. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चेंडू देखील त्याने हाताळलेत. 5 वाईट चेंडू त्याने हाताळलेले आहेत, म्हणजे तब्बल त्याने 11 चेंडू टाकलेत. संजय येतोय, संजय खोपडकर.
शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी यानंतर टॉस केला जाईल. गावडी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा आणि पीर बाबा स्पोर्ट्स पापडी. पहिल्या बॉल वरती इथे प्रहार केलेला आहे. बघा जी संधी मिळाली होती पहिल्या बॉल वरती ते आता सोनं करत असताना आकाश दानवी 31 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 31. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे आणि ह्यावेळेस देखील चेंडूला पाठवलाय आकाश दानवी. ठोकतो हा दुसरा षटकार. काय सुंदर फटकेबाजी ती पाहायला मिळतंय आकाश धानवीच्या बॅटमधून. आपण पाहतो की आकाश धानवी हा पहिला खेळाडू ठरलेला आहे ज्याने 3000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सर्वात जास्त षटकार देखील त्याच्या नावावरती आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार ते ठोकलेत आणि षटकारांची हॅट्रिक. आकाशच्या बॅटमधून हा तिसरा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. बघा पहिल्या बॉल वरती झेल सुटला होता. तो झेल आता महागात ठरताना दिसतोय. इथे 3 चेंडूमध्ये 3 षटकार आलेले आहेत. धावसंख्या 43 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. उचलला गेला चेंडू आहे आणि आपण पाहतोय बॅटल बॉल संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि पंचांनी इथे व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. यानंतर चिंचोटी पाटीलपाडा आणि पी बाबा स्पोर्ट पापडी टॉस करण्याकरता यायचं आहे. त्यामुळे चौथ्या बॉलवर देखील षटकार येतोय. वॉट शॉट. काय जबरदस्त कामगिरी इथे करतोय आकाश धानवी. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 49 या धावसंख्येवरती 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस ऑफ साईडला खूप चांगला स्ट्रोक आहे आणि यावेळेस मात्र पकडला गेलाय. चांगला झेल पकडलाय. अखेरीस आकाश धानवी त्याची विकेट इथे मिळवली जाते मात्र भरपूर उशीर झालाय. 50 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. विवेक येतोय न्यू बॅटर. शेवटचा एक बॉल आता बाकी राहिलेला आहे. आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळालेली आहे. अशा प्रकारे आपण पाहतो 3 षटकाचा खेळ हा पूर्ण झालेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 धावा 51 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. चला टॉस करण्याकरता यायचं आहे पाटीलपाडा टीम.
कालच्या दिवसामध्ये पापडी संघ जय हनुमान चषक पायगाव येथे क्वालिफाय झालेला आहे सुपर 5 मध्ये. तिथे पण पाहतोय रोहित याने खूप चांगली कामगिरी केली होती. मध्ये की रोहित एक षटकार ठोकून गोल्डन 6 ठोकून त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. सॉरी प्रतीक प्रतीक तांबडे. बघा ज्या वेळेस प्रतीक तांबडे बॅटिंग करण्यासाठी गेला तर त्यावेळेस माझं की बॉलरच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली होती. कारण 1 बॉल 5 त्यानंतर बॉलरने 2 वाईट टाकले आणि प्रतीक याने एक कडक शॉट लगावला आणि त्या षटकाराच्या जोरावर आपण पाहतोय. त्यानंतर त्याच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि सुपर 5 मध्ये ते क्वालिफाय झालेत कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला प्रतीकचा शो पाहायला मिळेल या मैदानावरती. चला कॅप्टन या लगेच टॉस करण्याकरता. चला कल्पेश या लवकर. सन्माननीय संजयजी राखण साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शिवास आपण टॉस करायचा आहे. चिंचोटी पाटीलपाडा आणि पीरबाबा स्पोर्ट्स पापडी, त्यानंतर न्यू स्टार मळीपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स कामन असा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय न्यू स्टार मळीपाडा संघ शेवटच्या मॅच मध्ये पराभूत झाला होता आणि तो संघ आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला इथे इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. काट असा कॉल आहे पीरबाबाचा आणि काट आलाय. साहेबांना विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कृपया स्थानपन्न व्हायचं आहे. आयुष टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कालपासून तू सामने पाहिले असतील, कसं वाटतंय ग्राउंड आहे? ग्राउंड तर सुंदरच आहे आणि काल तुम्ही सुपर 5 मध्ये पोहोचले आता आणि आज सुद्धा तुमचा प्रयत्न असेल का सुपर 5 मध्ये पोहोचण्याचा? हो नक्कीच. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. कल्पेश टॉस तुम्ही हरले तर टॉस जर जिंकल्याचा तुम्ही निर्णय का असता तुमचा? फिल्डिंग करायचा निर्णय म्हणजे तुमच्या मनासारखा निर्णय झालाय. आज तुमचे सर्व प्लेयर्स अवेलेबल आहेत? सर्व तर नाहीत, नवीन पोरं घेऊनच आले खेळायला. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि शतरंजसाठी आमंत्रित केलंय पाटीलपाडा संघाला. पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये जातोय. माझे साथी समालोचक मित्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले आहेत. पृथ्वी लोखंडे सर, ओव्हर टू यू. आकाश तांदळी बॉल ट्रॅक वरती वाहतोय. क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव 51 धावा. इथे देखील आपण पाहतो या बॅटचे एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. पहिला नो बॉल होता, दुसरा एक सिंगल, तिसरा डॉट नाही हो, चौथा म्हणजे एक रन. पहिला नो बॉल होता. इथे देखील आपण पाहतो 22च्या स्वरूपात धाव इथे आलेली आहे. शाळम पूल केला जातोय, मात्र हा चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूने जाताना दिसतोय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये पडतोय. एकच धाव असेल. पुढे घेण्याचा प्रयत्न, इथे देखील चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल धाव इथे मिळेल तर सिंगलने जास्त फरक पडणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील, षटकारांचा पाऊस पडावा लागेल.
धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता 12 चेंडू आणि या जिंकण्याकरता 44 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे 22 धावा इथे घ्याव्या लागतील. 3 षटकार तर मारावेच लागतील एका ओव्हरमध्ये. कोलबेटाचा चेंडू आणि व्हॉट कॅच अँड ड्रॉप. पण हा प्रयत्न झाला. एक क्षण असं वाटलं की झेल झालाय, मात्र ज्यावेळेस जमिनीवरती कोसळला त्यावेळेस त्याच्या हातामधून हा झेल देखील सुटला. बघा आपल्या स्किलवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगलं वर्क तिकडे त्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं, मात्र झेल सुटलाय. आदित्यचे एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले. चेंडू आपण पाहतो या इस्टनच्या सरळ वरून निघून गेलेला आहे. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. पाहूया. तर व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल. इथे मी पाहतो स्टॅमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतो तिकडे आणि झेल ड्रॉप जीवनदान इथे दिलं गेलंय. आता धावसंख्या आपण पाहतो दुहेरी अंकात प्रवेश होताना दिसते. 10 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथे देखील मिस्टामिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतो तिकडनं आणि आता कुठली चुकी होणार नाहीये. इथे फलंदाज बाद होईल संजय. शैलेश आला आणि एक सिंगल धाव त्याने ते अंकित केलेली आहे. आपण पाहतो ऑन दी मार्क वेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या 11. 40 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत.
इथे आपण पाहतोय स्टॅमिंग इथे देखील झालेला आहे आणि झेल पकडला गेलाय, फलंदाज बाद होतोय. सूरज निबाडा रेन झालेला आहे. नित्यसही लोहनगर संघ कुठेतरी बॅकफुट वर जाताना दिसतोय. इथे देखील स्टॅमिंग आपण पाहतोय आणि यालेच बघा, या अगोदर त्याच्याकडे एक झेल सुटला होता, मात्र इथे खूप चांगला झेल त्याने पकडलेला आहे. फलंदाज बाद होतोय सूरज देखील. तर 2 षटकाचा हा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आपण पाहतोय 11 धावा. विवेक गोवारी आलाय आणि आपण पाहतोय षडंबोल करण्याचा प्रयत्न सरळ आकाश धानवी याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. पहिल्या बॉलवरती ते विकेट डाऊन झालेली आहे. शैलेश भगत हा बाद होऊन माघारी परततोय. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती नित्यसही लोहनगर संघाची, मात्र या मॅच मध्ये कुठेतरी प्रेशराईज झालेले आहेत. त्याचं कारण देखील आपण पाहतोय की 50 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि आपण पाहतोय की पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर चांगली फलंदाजी आकाश धानवी याने गेली. त्यानंतर संतोष डावळे याने देखील 2 षटकार ठोकले होते, मात्र आकाशाने 29 धावा बनवल्यात. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. 3 चेंडू राखून झालेले आहेत. 3 चेंडू जर केला तरी बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय पूर्णतः रोखली गेलेली आहे 11 धावसंख्येवरती. अजूनही 40 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पाहतोय की टॉफिश लागलाय आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या सुरुवात फक्त एक सिंगल धाव असेल. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये येताना दिसतोय. इथे देखील स्टॅमिंग झालाय. पुन्हा एकदा आकाश धानवी येतो. चेंडूच्या खाली सहज सोपा झेल इथे पकडला जातोय. अशा प्रकारे आपण पाहतो या मॅच समाप्त झालेला आहे आणि हा मॅच इथे जिंकलाय जीवदानी गिरीज या संघाने. हाय लक नित्यसाई लोहनगर टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जीवदानी गिरीज. नंतर
जाऊ दे.